नमस्कार मैत्रिणींनो, मी नीलम काकुळते. नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी नवीन प्रकारचे हॉटेलसारखे कुरकुरीत कोबी मंचुरियन. मंचुरियन म्हटलं की सर्वांचा आवडता पदार्थ. कोबी मंचुरियन बनवणे खूप सोपे असते. त्यासाठी मी एक मीडियम आकाराची कोबी घेतलेली आहे. ही कोबी आपल्याला स्वच्छ धुवून किसणीने बारीक करून घ्यायची आहे किंवा सुरीने बारीक करून घेतली तरीही चालेल. सुरुवातीला आपल्याला कोबी मंचुरियन बनवण्यासाठी कोणत्या भाज्या लागणार आहेत ते आपण पाहू. मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला गाजर, कांद्याची पात, एक शिमला मिरची, कोबी आणि कांदा ह्या भाज्या लागणार आहेत. आपल्याला जेवढ्या बारीक कापता येतील तेवढ्या या भाज्या बारीक कापून घ्यायच्या आहेत. मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी एका भांड्यात बारीक चिरून घेतलेली कोबी, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात, ही कांद्याची पात टाकल्यामुळे मंचुरियन खूपच चविष्ट बनते. वरून आपल्याला लगेच बारीक कापून घेतलेले गाजर, बारीक कापून घेतलेले कांदे टाकून ह्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. या भाज्यांमधूनच आपल्याला थोड्या थोड्या भाज्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत, कारण आपल्याला त्यानंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणार आहेत. आता या भाज्यांमध्ये आपल्याला जेमतेम अर्धी वाटी मैदा टाकून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्काची अर्धी वाटी पीठ देखील टाकून घ्यायचे आहे. वरून आपल्याला 1 चमच तिखट टाकून घ्यायचे आहे. हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकतात. त्यानंतर जेमतेम 1 चमच आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला जेमतेम 2 चमच सोया सॉससुद्धा टाकून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून आपल्याला आता पाणी न टाकताच मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण ज्या भाज्या याच्यात टाकल्या त्या सर्व भाज्यांमध्ये पाण्याचे टेक्स्चर असते, त्याच्यामुळे पिठाचा गोळा बनण्यासाठी पाण्याची गरज भासत नाही. हे पीठ मळून झाल्यावर आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे मंचुरियन बनवून घ्यायचे आहेत. आता मी ह्या सर्वच पिठाचे छोटे छोटे मंचुरियन तयार करून घेणार आहे. तेल चांगले उकळायला लागले की याच्यात आपण जे छोट्या छोट्या आकाराचे मंचुरियन बनवलेले आहेत ते आता तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत. तेल उकळेपर्यंत आपण गॅसची फ्लेम मोठी केलेली होती. आता मंचुरियन टाकल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आहे, कारण मंद आचेवर हे मंचुरियन चांगल्या प्रकारे तळले जातात. आपल्याला हे मंचुरियन तांबूस रंग येईपर्यंत म्हणजे चांगल्या प्रकारचे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तळतानाच आपल्याला हे मंचुरियन तेलामध्ये हलके लागतात, तेव्हा समजायचे की आपले मंचुरियन तळले गेले. आता आपल्याला राहिलेले बाकीचे मंचुरियनसुद्धा चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कुरकुरीत झाले की तेव्हाच हे मंचुरियन खायलासुद्धा चविष्ट लागतात. मंचुरियन तेलातून काढताना चांगल्या प्रकारे निचरा करून मगच तेलातून काढायचे आहेत. आता आपले सर्व मंचुरियन तळून तयार झालेले आहेत आणि आपण ह्या राहिलेल्या तेलामध्येच आता ग्रेव्ही बनवणार आहोत. आता मी ह्या तेलामध्येच फोडणीसाठी आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्याच्यातच मी 2 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून चांगले परतून घेणार आहे. आता आपल्याला याच्यातच बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला तो चांगला लो फ्लेमवर तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आपल्याला या भाज्या खूप जास्त प्रमाणात शिजवायच्या नाहीत. त्या आपल्याला फक्त 60 ते 70% वाफवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आणि आपण त्याच्यात लगेचच बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत. गाजर आणि कांद्याची पातसुद्धा आपण लगेच टाकून घेणार आहोत. या सर्व भाज्या आपण मंचुरियनचे पीठ भिजवले तेव्हाच थोड्या थोड्या बाजूला काढून ठेवलेल्या होत्या. आता या भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि मंद आचेवर चांगले परतून वाफवून घ्यायच्या आहेत. आता या भाज्या चांगल्या परतून झाल्या की आपण त्यांच्यात लगेचच 1 टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत. टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहे. टोमॅटोची पेस्ट टाकल्यामुळे ही ग्रेव्ही चांगली घट्टसर होते आणि टेस्टही खूप छान येते. याच्यातच आपल्याला अर्धा चमच लाल तिखट आणि 1 चमच गरम मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे. मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत.
आणि लगेचच मी त्याच्यात अंदाजे अर्धा चमच ग्रीन चिली सॉस टाकून घेणार आहे। हा सॉस टाकल्यानंतर चांगले परतून घ्यायचे आहे। सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकून घ्यायचा आहे। हा सॉस तुमच्याकडे असेल तर टाका किंवा नाही टाकले तरी चालेल। मी याच्यात अजून रेड चिली सॉससुद्धा टाकून घेणार आहे। जेमतेम 1.5 ते 2 चमच रेड चिली सॉस टाकणार आहे। आता मी एका साईडला कॉर्नफ्लॉवरची पाणी टाकून थोडीशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। ती आता या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायची आहे। ग्रेव्ही घट्टसर होण्यासाठी आणि मंचुरियनला चांगल्या प्रकारे कोटिंग होण्यासाठी ह्या पेस्टची मदत होते। हे सर्व सॉस टाकल्यानंतर चांगले परतून घ्यायचे आहे। सॉसमध्ये मिठाचे प्रमाण असते, त्यामुळे आपल्याला मीठ हे अंदाजे थोडे कमीच टाकायचे आहे। आता मी याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकून ही ग्रेव्ही आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे। मंद आचेवर चांगले तेल सुटेपर्यंत उकळले की त्याच्यात आपल्याला आपण जे तेलामध्ये मंचुरियन तळून घेतलेले आहेत ते एक एक करून टाकून घ्यायचे आहेत। मंचुरियन टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांपर्यंत या ग्रेव्हीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपले हे मंचुरियन अगदी हॉटेलसारखे कुरकुरीत आणि टेस्टी तयार झालेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा, कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। तुमचे सर्वांचे मनापासून आभार।